नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज आहे शुक्रवार. निखिलला अजूनही सुट्टी सुरू आहे. सो आम्ही सकाळी सकाळी काम सुरू केलं आहे प्लांटेशनचं. कुंड्या आमच्याकडे आधीपासून थोड्याफार होत्या. माती वगैरे घेऊन आला आहे निखिल. बेसिक सुरू करूयात म्हटलं. अजून झाडं आणायची बट जेवढं होतं आहे तेवढं करूयात. प्लॅन होता सखीला झोपवून करूयात, पण निखिल बोलला खेळू दे तिला जरा मातीशी. आणि तिला ते एकदम वेगळं टेक्स्चर लागतंय. ती हात लावती परत हात मागे घेते. बाबू काय ते? ॲक्च्युली आपण पण मातीत खेळूनच मोठे झालो आहे. सो तो बोलला की खेळू दे, खराब केलं तिने तरी करू दे, पण खेळू दे तिला. तर बसलो आहे. एक कढीपत्त्याचं झाड लावून झालं आहे. आता तुळस लावायला घेतली आहे. हळूहळू सगळं पूर्ण करू. ॲज अ फॅमिली हे करताना आम्हाला खूप मजा येते, हो ना निखिल? असा वेळ कधीच भेटत नव्हता यार आपल्याला. आणि मुळात सखी मजा करतीये. सखू का करतो तू? ए शकुड्या नाही, तिला काहीतरी वेगळं दिसतंय आणि तिला त्याच्याशी खेळायचं आहे. बाय द वे, टिकलीवरनं कमेंट करू नका. टिकली लावायची असते पण मॅडममुळे सध्या शक्यच नाही. ती लगेच काढून घेते. त्यामुळे देवपूजेचं छोटंसं असं आहे. ते पण तिला सहन होत नाही. ते पण ती काढायचा प्रयत्न करते पण ते निघत नाही. सो असं काही आहे. स्टे ट्यून्ड. तर आता वाजले दुपारचे 4 आणि आम्ही निघालोय बाहेर. तुम्ही म्हणाल काय सारखं सारखं बाहेर फिरतात, बट निखिलला 2-3च दिवस सुट्ट्या राहिला आहे. त्यात उद्यापासून मी नाही आहे. मी चालली आहे माहेरी, माझ्या पुण्यातल्या माहेरी. तर त्यामुळे आज आम्हाला बरीचशी कामं आहेत लिस्टमधली, ती संपवायची आहेत. म्हणजे इयर एंडच्या आधी आमचे जे जे डोक्यात आहे ते सगळं होऊन जाईल. सखीला पण मी खूप गोड तयार केलं, दाखवते. अशी गोड गोड दिसतीये माझी माऊ. आणि हा माझा नवरा, ज्याच्याकडे माझ्यासारखं कधीच काही नसायचं. कधीच ट्विन करत नव्हता माझ्यासोबत. बट आता सखी जो ड्रेस घालते ना त्याच्यावर मॅचिंग शर्ट शोधतो तो. सो ते दोघं झाले त्याचे थोडे थोडे पिंक टाईप. आणि सखी खूप गोड दिसते. आज आमचीच नजर. तिला आम्ही सकाळी पण एक ड्रेस घातला होता, त्यात पण ती खूप गोड दिसत होती. आणि आता ती अजून गोड दिसतीये. इकडे बघ. हो, कामांची सुरुवात लक्ष्मी रोडवरनं करायची होती. तिकडे गाडी नेणं शक्य नव्हतं, म्हणून FC रोडला गाडी लावली आणि रिक्षाने निघालो. सखी रिक्षात खूप एन्जॉय करते. सगळ्यात आधी गेलो आम्ही सखीचे कपडे घ्यायला मैत्रिकमध्ये, बट तिथे आम्हाला मनासारखं काही भेटलं नाही. त्यानंतर म्हटलं, कारण सखीचं शूट होतं, तिचे कपडे घेणं खूप मेन होतं. त्यामुळे सखीसाठी छान छान ब्लॅक फ्रॉक आणि खूप गोड नऊवार घेतली. तिचं काम आवरलं आणि गेलो राधिकाला, कारण मी खूप दिवसापासून तिथलं काहीच खाल्लं नव्हतं. मस्त तिथे जाऊन भेळ, रगडा पॅटीस, पाणीपुरी असं सगळं एन्जॉय केला आणि मग घरी आलो. 4-6 तास फिरल्यानंतर आम्ही काय आणलं असेल तर आम्ही सखीला 3 ड्रेस आणि एक नऊवार आणलं आहे तिच्या शूटपुरतं. इथे एक फ्रेम लावायची आहे आम्हाला महाराजांची. ती 90% फायनल केली आहे, तिथे जाऊन घरी येऊन असं करून. बाकी आम्हाला सोफा कवर वगैरे घ्यायचे होते, बट ते हवे तसे मिळाले नाही. कार्पेटचे रेट कम्पेअर टू ऑनलाईन खूप जास्त आहे दुकानात. का रे? ऑलमोस्ट म्हणजे जे मी 4-4.5 हजाराला ऑनलाईन बघते आहे ते 9-9.5 हजाराला दुकानात एक्झॅक्ट सेम बघितलं मी. तो बहुत बडा कन्फ्युजन है. त्याच्यामुळे ते काही घेणं झालं नाही. मिळाल्यानंतर चेहरा पण नाही धुतला आहे, तशीच बसली आहे. तर 2-3 कामं झाले असं म्हणता येतील. बाकी करूयात. तर मला उद्यापासून तर मी घरी नाही आहे. उद्यापासून मी माझ्या माहेरी चालली आहे. त्यामुळे मग बघूयात. हा व्लॉग मी तिथेच कंटिन्यू करेल. बाय द वे, माहेर म्हणजे मी चालली आहे शुभूकडे. वर्षातनं असे 2-3 दिवस असतात जेव्हा आम्ही फक्त मुली जमतो. नो नवरा. याच्या आधी तर नो चिल्ड्रन पॉलिसी होती, म्हणजे चिल्ड्रन पार्टी अलाउड नव्हती. बट आता आमचे छोटे चिल्लर आहेत, त्यामुळे आम्हाला घेऊन जावे लागणार आहेत. तर मोस्टली हे आमचं हळदीकुंकाच्या वेळेस असतं, जेव्हा आम्ही कॉमन हळदीकुंकू करतो तेव्हा नवरे वेगळे असतात, आम्ही वेगळी असतो. ते बाहेर जाऊन मजा करता. आम्हाला फक्त घरात एक रूम लागते मजा करायला. बट ह्यावेळेस जरा ते अर्ली करतो आहे. तर उद्या आम्ही सगळे शुभूकडे जमणार आहे. 1-2 जणं मिसिंग आहेत, बट आम्ही 4घी जमणार आहे. फुल मजा मस्ती करणार आहे. निखिल वगैरे कोणीच नसणार आहे तिथे. 2 दिवस पुढचे आम्ही शुभूकडे जाणार आहे. असंही शुभू, स्वाती आणि रिंकू मावशी हे 3 माझे खूप हक्काचे घर आहेत पुण्यातले, की जिथे जाऊन मी बसून घेते आणि ते माझे बाळही सांभाळतात, मलाही खाऊ पिऊ घालतात, माझेही बाळासारखे लाड करतात. काम करते मी, बाय द वे तिथे पण मी काम करते, बट स्टील लाड होतात तिथे पण. सो उद्या सकाळीच जाईल मी शुभूकडे. अजून बॅग वगैरे भरायची बाकी आहे.
पुढचं काय प्लॅन आहे ते डिस्कस पण नाही झालं आहे अजून त्यांच्यासोबत, की उद्या कुठे जायचं आहे का, काही करायचं आहे का, की घरातच काहीतरी करणार आहोत. कारण मुळात आम्हाला घरात पण आम्ही चौघी असलो ना, आम्हाला काही कोणी लागत नाही, आमची मस्त मजा मस्ती चालते. मिहीर आणि रुही खेळवतात पण रेवा आणि सखीला, त्यामुळे तो पण एक काही प्रॉब्लेम नाही. हा निखिललाच जरा प्रॉब्लेम होईल की 2 दिवस सखी त्याच्यापासून लांब होईल, तर यायचं नाही अजिबात. मेन्स आर नॉट अलाउड. माणसं नकोच आहेत आम्हाला 2 दिवस तिथे. मुळात हळदी कुंकू जे असतं ना आमचं, त्याची आमच्यापेक्षा हे पोरं किती वाट बघतात सांग निखिल. खूप जास्ती इतके जेव्हा ते फर्स्ट टाइम असं झालं होतं ना, ते हळदी कुंकाच्या पार्टीला गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं चालू होतं, अरे हे वर्षातनं नाही, हे महिन्यातनं एकदा करा, हळदी कुंकू होऊ द्यात तुमचे किती होत आहेत ते. सो ते पण मजा करतात. आय डोंट, ह्यावेळेस ते सगळे एकत्र नाही आहेत. पहिले 2 दिवस तरी 30-31 आम्ही जेव्हा खराडीला असू तेव्हा आम्ही सगळे एकत्र असू, जेंट्स लेडीज सगळे. बट उद्या फक्त आमच्या बायका अशा पण बायकांना तो टाईम लागतो जिथे कोणीच नसतं, फक्त मुली असतात. ते विचार, यू कॅन से कुटाणा ॲज वेल. आम्ही कुटत वगैरे नाही कोणाचं, आम्ही आमचंच फार छान ट्युनिंग आहे आमचं सगळं एकमेकांशी, जो आम्ही छान गप्पा वगैरे मारतो. मुळात आता तर खूप जास्त वेळ यांच्यावर डिस्कस करण्यात जातं की रुहीने त्यावेळेस काय केलं आहे, मिहीरने त्यावेळेस काय केलं आहे, ते काय खायचे, रेवा आणि सखीचं काय चालू आहे. सध्या तर हेच डिस्कशन आहे. स्टील थोडी मजा मस्ती करू. सो स्टे ट्यून. उद्याचा ब्लॉग मी इथूनच कंटिन्यू करेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे शुभूच्या घरी जमलो, गेलो तर खूप मजा मस्ती. पण आमचा खूप वेळा चिल्लर पार्टीमध्येच जात होता, कारण त्यांना पण हँडल करायचं होतं. त्यांना गार्डनमध्ये घेऊन गेलो, त्यांना खूप खेळवलं. मला खूप जास्त काही शूट करता आलं नाही, कारण आमचीच मजा मस्ती चालू होती. बट त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. किती वाजले सखी रात्रीची माहिती आहे? तर आज होती आमची गर्ल्स नाईट आऊट आणि आता वाजले रात्रीचे शार्प 3 आणि आम्ही कुठे चाललो आहे? आम्ही चाललो आहे घरी. कारण एव्हरी पॉसिबल थिंग ट्राय केली आम्ही सखी झोपण्यासाठी, बट सखीला तिचे पप्पा आणि तिची झोळी याशिवाय झोपच येत नव्हती. आम्ही तिला झोळी बांधून ट्राय केलं, सगळं केलं. सखीच्या डोळ्यात इतकी झोप होती, बट ती झोपतच नव्हती. आणि नंतर 1 नंतर तर आम्ही एवढं चार्ज झालो की तिला बळजबरी डान्स करायचा होता. आमच्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल, आमचं खाण्याचे पेपर्स वगैरे जे होते ते पण तिला खायचे होते. आणि ती इतकी चार्ज झाली की ती कळून चुकलं होतं की ती झोपणं इम्पॉसिबल आहे, म्हणून झोपले या माणसाला. रात्री त्या 3 वाजता मला बोलवून घ्यावं लागलं आहे. आता मी घरी चाललो आहे. नाईट आऊट तर सखीने गाजवली आहे आणि सखी अजूनही त्याच, म्हणजे माझी इच्छा नव्हती, कोणालाच मला पाठवायची इच्छा नव्हती. आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय केल्या. तिची मालिश केली, तिचे हातपाय दाबले, तिला झोपवायचे, तिला आम्ही त्या ब्लँकेटची झोळी करून त्यातही झोपवायचा प्रयत्न केला. बट सखी मला हसू येत होतं. मला हे अजिबात आवडत नाही की आम्हाला असं, म्हणजे निखिलला मला रात्रीचं 1:15 वाजता फोन करावा लागला की निखिल आम्हाला घ्यायला ये, बिकॉज रात्रीचं ते बरोबर पण नाही वाटत. बट काहीच ऑप्शन नव्हता आमच्यामुळे, म्हणजे स्पेशली सखीमुळे कोणाचीच झोप झाली नसती तिथे. कारण तिला उठलेलंच हवं होतं, तिला तर खेळायचं होतं. बट रेवा झोपली होती 1 वाजता, तर आम्हाला रेवाला पण उठवायचं होतं. आम्ही रुहीला तर ऑलमोस्ट उठवलं होतं. बाकी ती काहीच करू देत नव्हती कोणाला. ती रडरड करत नव्हती, पण तिला जशी ती आत्ता खेळती ना तसंच तिला खेळायचं होतं. सो आणि मेन म्हणजे झोळीची सोय होत नव्हती, तर ती झोपलीच नसती सकाळपर्यंत. मग घ्यावा लागला कॉल, बोलवावं लागलं. निखिल कसं वाटतं तुला? पोरीचं प्रेमवरती आमचं हे डिस्कशन चालू होतं की तुझ्यासाठी आले असते का भाऊजी, नाही पण पोरीसाठी लगेच येत आहे. तर गर्ल्स नाईट आऊट अशी हाफ सोडून, कशाची नाईट आऊट, आमचं काहीच झालं नाही. बोललो बसलोच नाही सगळं. कारण की आज रेवा जी ऑलमोस्ट 7:15ला झोपून जाते, ती आज 1 वाजता झोपली. ती पण खूप नादवली होती. आणि इकडे तर आज प्रश्नच नाही, इकडे तुम्ही बघू शकता चार्जिंग. सखी शार्प 8:30ला झोपणारी पोरगी आहे आणि ती एकदा झोपली पण 8:30ला झोपली ती, म्हटलं संपला विषय. बट रुही होती, रुहीचा पाय पडला तिच्या अंगावर.
म्हणून त्यानंतर सखी जी उठली ती सखी उठलीच. सखीने सगळे झोपवले नंतर, पण सखी झोपली नाही. तर असं काहीच होतं. तर माझी नाईट आऊट हाफ सोडून मी चालली आता घरी. मे बी उद्या सकाळी जमलं तर येईल मी परत, कारण सगळ्यांचा आमचा 2 दिवसाचा प्लॅन होता. तिथूनच आमचा खर्डी जायचा प्लॅन होता. माहीत नाही, मे बी दिवसभरासाठी येईल, नाही तर उद्या बाकीची कामं आवरून घेईल. कट टू डे 3 और 2 माहीत नाही. तर प्लॅन होता 2 दिवस नाईट आऊटचा, बट काल सखीने खूप हट्टीपणा केला. तिचा हट्ट पुरवायचा नव्हता, बट ऑप्शन नव्हता, कारण ती बाकीच्यांना त्रास देत होती. त्रास म्हणजे खेळत होती बेसिकली. तिला असं वाटत होतं कोणीच झोपू नये, सगळ्यांनी माझ्याशी खेळावं. तर आम्ही तिला घेऊन आलो. आणि बट आज तर मला करमलंच नसतं, कारण सगळे एकत्र मी इकडे. सो मी तिकडे जाण्याऐवजी प्लॅन केला की तुम्ही तिकडे या, कारण इथे झोळी किंवा पप्पा काहीतरी एक ऑप्शन तरी सखीला असेल. मग आता ते सगळे इथे येत आहेत. आणि आता निखिलची हक्कलपट्टी होणार आहे घरात, कारण ओन्ली गर्ल्स अलाउड. त्यामुळे तो असाही बाहेर जाणार होता आज पण, कारण 2 दिवस आमचं ठरलं होतं, 2 दिवस त्याचे पण प्लॅन फिक्स होते. सो आता निखिल जाईल, सगळे येतील. आम्ही इथून मजा मस्ती करायला सुरुवात करू परत, जी कालची आमची पेंडिंग होती. रात्री मी तुम्हाला सांगते तर नाईट आऊटमध्ये सखी एवढी, जी गर्ल्स नाईट आऊट होती ना, सो गर्ल सखी इतकी मजा केली होती सखीने चिप्स वगैरे पण खाल्ले. चिप्स म्हणजे बनाना चिप्स, तिने एक खाल्ला, तिला त्याची चव लागली. देन स्वाती मुरमुऱ्याचा चिवडा खात होती, तो खाल्ला. म्हणजे तिला ते सगळं ट्राय करायचं होतं आणि तिला ती सगळी मजा करायची होती. शुभूकडे एक मोठा आरसा होता ज्याच्यात पूर्ण माणूस दिसता. तर माहीत नाही, तिला तिथे जाऊन त्या बाळाला म्हणजे स्वतःलाच टक्कर द्यायची होती, आरशासमोर जाऊन नाचायची. मी तिला फीड केलं की ती 2-3 मिनटं फीड घ्यायची, तिला ती एनर्जी यायची आणि ती पूर्ण पूर्ण घर फिरून यायची. असेच तिने काल सगळ्यांचे धाणे दबाबलेले होते. म्हणजे काय म्हणतात, तेच म्हणतात ना रे, दहाबेदना सगळ्यांचे. सो आता तरी ती झोपली आहे शांततेत. आणि काल रात्री ती निखिलला बघितल्यावर इतकी इमोशनल झाली, गाडीत खेळली पण. नंतर जी झोपली आहे सखी, आम्हाला 3:30 वाजले ते घरी यायला, आणि ती गाडीत 2:15च्या आसपास झोपली. जी ती 2:15ला झोपली, सकाळी 10 वाजता डॉट उठली आहे. रात्रभर उठली नाही, कारण ती स्वतःच एवढी दमली होती काल खेळून खेळून. आता पण ती झोपली आहे. आणि मला स्वयंपाक करायचा आहे सगळ्यांसाठी. भाकरी स्वाती आल्यावर करते, बट बेसिकवाला स्वयंपाक मी करून ठेवते आहे. आणि आज पुन्हा मजा करू, सो स्टे ट्यून. शकू झोपली आहे. तुम्ही किती दिवसासाठी आलाय आमच्या घरी सामान? रात्री खऱ्या अर्थाने आम्ही नाईट आऊटला बसलो. आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. सगळ्यात आधी तर शुभूची लव्ह स्टोरी ऐकली, जी आम्ही दरवेळेस ऐकतो, बट तिचा सांगण्याचा अंदाजच असा असतो की सारखी ऐकावीशी वाटते. नंतर खूप मजा मस्ती केली. खूप वेळ गेला आमचा चिल्लर पार्टीमध्ये, बट ठीक आहे, ते आमच्या पार्ट एक आमच्या ग्रुपचा, आमच्या फॅमिलीचा, त्यामुळे त्यांना वेळ देणं जरा जास्तच गरजेचं आहे. त्यात रेवा आणि सखी खूप छोट्या आहेत, बट स्टील त्यांच्यासोबत आम्ही खूप मजा केली. रेवा आणि सखीने तर खरी नाईट आऊट मजा केली. त्यात मिहीर आणि रोहिणी पण आम्हाला साथ दिली. आम्ही खूप मस्त मजा मस्ती केली, खूप गप्पा मारल्या. आमच्यासाठी नाईट आऊट हीच असते की सगळ्या एकत्र मिळून विदाऊट नवरे गप्पा मारणं. तर असा संपला आमचा दिवस. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.